पिता पुत्र पवित्र आत्मा यांच्या नावे आमेन. हालेलुया. माझा प्रिय बंधूंनो, भगिनींनो, लहान लेकरांनो, प्रिय फादरांनो आणि सिस्टरांनो, प्रियानं साधनाने गोष्ट आहे. काही लोकांना अगदी शुल्लक वाटते कोणाचाही डोळ्यातले अश्रू काढायला. आपण कोणाचाही डोळ्यातले अश्रू काढू शकतो. आपण काही दिवस कोणाचाही जीवन जगण्यासाठी करून ठेवू शकतो. हालेलुया. तरी त्याच्या डोळ्यातील अश्रू जर गेला तर एक परमेश्वर आहे ज्याने बोललेला आहे, प्रत्येक अश्रू मी हृदयामध्ये भरून ठेवलेला आहे. ज्यांच्याकडे अधिकार आहे, अधिकार खूप सांभाळून घेऊन घ्यायला पाहिजे. हालेलुया. धन्यवाद येशू. हालेलुया. कोणाचाही डोळ्यातील अश्रू काढायला आपले अधिकार नाहीये. ते नाही आपलं काम. हालेलुया. अनेक गोष्टी सौम्य स्वभावाने पार पाडता येते. मी तुम्हाला सांगत होतो की दोघे जण क्रूसावर आहे. हालेलुया. उजव्या भागामध्ये जो चोर आहे त्यांनी पवित्र आत्म्याची प्रेरणा स्वीकार केली आणि डाव्या बाजूच्या चोराला बोलले, गप्प बस. आपण दोघे आज अडचणीत आहोत कारण आपण गुन्हा केलेले लोक आहोत. हालेलुया. दुसऱ्या शब्दाने बोललं तर त्याने कबूल केला की येशू निष्पापी आहे. हालेलुया. बाकी काही बोललं नाही त्यांनी. छोटीशी एक प्रार्थना केली, तुझ्या राज्यामध्ये असताना माझा. हालेलुया. छोटीशी प्रार्थना. मी पापी आहे म्हणून कबूल केला. याकोबाच्या पत्रामध्ये लिहिलेले वचन त्याने पूर्ण केला. बाजूच्या माणसाला एक संधी आत्मा वाचवायला त्याला समजावून दिली, अरे आपण चुका केलेले लोक. हालेलुया. आपण चुका केलेले लोक आहोत. हालेलुया. हालेलुया. धन्यवाद येशू. हालेलुया. प्रियानो, अनेक प्रश्न वाईट असतात. आपण देवासमोर कोणीही नीतिमान नाही. देवाला प्रश्न टाकायला, देवासमोर कोणावर आरोप लावत बसायला आपल्यामध्ये कोणाकडे काहीही नाही की नाही. कॅथोलिक चर्चमध्ये दरवर्षी आपण 50 वेळी बोलतो, आम्हा पापियांसाठी प्रत्येक नामोमध्ये आपण बोलतो पापी आहे. जे कोणी मनापासून बोलत आहे मी पापी आहे, माझ्यावर दया कर, त्याच्यासाठी स्वर्ग काही पण बोलतो संस्काराला. हालेलुया. 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 धन्यवाद येशू. हालेलुया. हालेलुया. म्हणून माझा प्रिय बंधू-भगिनींनो, आज आपण येशूला पाहत आहे जो पाप कबूल करणाऱ्या व्यक्तीला तारणाचा अनुभव ताबडतोब देत आहे. धन्यवाद येशू. हालेलुया. परम पवित्र संस्काराला हालेलुया. आपल्या हृदयामध्ये आपण देवाचे वचन भरून देऊ.
म्हणजे त्रासाच्या वेळी दुःखातून चांगलं शक्य, मरणाच्या वेळेत माझ्यासाठी महत्वाचा वेळ आहे, माझ्या घरातील लोकांसाठी महत्वाचा वेळ आहे. हालेलुया. जे कोणी आयुष्यभर शिवीगाळ देत बसलेला आहे, त्यांच्या आयुष्यामध्ये जेव्हा मरणाचा क्षण येत आहे, आयुष्यभर बडबडत बसलेले शिवी, तेव्हा पण त्यांच्या तोंडातून येतात. आपल्याला माहित नाही आपल्या मरणाच्या वेळी आपण शुद्धीवर असणार का बेशुद्ध असणार. हालेलुया. धन्यवाद. हालेलुया. आपल्या मरणाच्या वेळी अनेक लोक आपल्या अवतीभोवती असेल, आपल्या मरणाचा एक साक्षीदार म्हणून. हालेलुया. ते लोक सांगू दे त्याला चांगला मरणार. हालेलुया. चांगला मरण अचानक येत नाही. चांगला मरणासाठी भरपूर तयारी करावी लागते. आता सदा सर्वदा मी जुळणं स्वप्न करायला राहणार खरपाट सांगून. गेल्या वर्षी 5 ऑगस्टला मी सकाळी नेहमीप्रमाणे उठले तर माझ्या राईट साईडला खालच्या बाजूला, छातीच्या खालच्या बाजूला दुखायला चालू झालं. पण मी त्याच्यावर लक्ष दिल्यानं मला वाटलं मला ॲसिडिटीचा त्रास आहे, तर त्या ॲसिडिटीमुळे होत असेल. मग माझा दिवसभराचं कॉलेजला गेली, सगळं कार्यक्रम चालू झाला मला. जसं दिवस पुढे गेला, रात्री मला जास्त दुखायला लागलं. मी मिस्टरांना सांगितलं माझं दुखतंय, मला झोप नाही लागत आहे. त्याने मला सांगितलं क्रोसिनची गोळी घे, झोप. तर मी क्रोसिनची गोळी घेऊन झोपले. सकाळी उठले, माझं घरात 5 वाजता वाजायच्या अगोदर मला जाग आले, तर बघते तर माझं दुखणं अजून चालू आहे. तेव्हा म्हटलं आता काहीतरी करावं लागेल. मग मी फिजिशियनकडे गेलो, त्याने औषध दिली, पण त्याने मला काही फरक पडला नाही. मग मी सोनोग्राफी केली, सोनोग्राफी म्हणजे नॉर्मल झाली. त्याच्यानंतर मला काय फरक पडत नव्हता, म्हणून मग आम्ही गंभीर गॅस्ट्रोलॉजिस्ट आहेत त्यांच्याकडे गेले. तर त्या औषधाने मला बऱ्यापैकी फरक पडला. पण मला नंतर डाव्या साईडला खालच्या बाजूला श्वास घेताना त्रास व्हायला लागला. मी विचार केला ते होईल बरं, म्हटलं कॉलेजला जाऊया. मी तेवढे दिवस कॉलेजलाच गेले नाही, 8-10 दिवस. नंतर परत 15 ऑगस्ट आले तेव्हा आपण कॉलेजला जाऊ. पण 14 ऑगस्टच्या रात्री माझं कुशीमध्ये दोन्ही साईडला दुखायला लागलं. मला रात्री झोप लागत नव्हती. माझ्या छातीत किंवा पाठीत असं रात्री 2-2:30च्या दरम्यान चालू व्हायचं. मला उठून बसावं लागायचं. ते परत बरं झालं परत झोपायचं. असे माझे ते दिवस गेले. नंतर मग आम्ही त्या डॉक्टरांकडे गेल्यानंतर त्याने सांगितलं की तू अजून परत औषध घे, तुला त्याने बरं पडेल, मग आपण एंडोस्कोपी करू. मग ते 14 ऑगस्टला जेव्हा मला जास्तीच झालं तेव्हा मग आम्ही विचार केला की नाही आता दुसऱ्या कोणासाठी कन्सल्टंट करावं लागेल. तेव्हा मग आम्ही गॅस्ट्रोलॉजिस्ट जे बॉम्बे हॉस्पिटलला आहेत डॉक्टर बॉम्बे त्यांच्याकडे गेले. तर त्याने आम्हाला सिटी स्कॅन करायला सांगितलं, एंडोस्कोपी केली. सिटी स्कॅनचा माझा रिपोर्ट एंडोस्कोपीचा चांगला आला. सिटी स्कॅनमध्ये असं आलं की माझ्या लेफ्ट लंगमध्ये पाणी आहे आणि माझी जी मेन आर्टरी असते म्हणजे आपल्या हृदयामधून पूर्ण शरीराला जे रक्तवाहिनी आहे त्याला सूज आली. ते मी ऐकून मी खूप खचून गेले. त्यांचा 50 वर्षाचा अनुभव आपल्या डॉक्टरांचा, ते बोलले माझ्या 50 वर्षाच्या अनुभवामध्ये ही 3री केस आहे. हे ऐकून मला असं वाटलं का संपलं सगळं, माझं आयुष्य संपलं आता. तर मला कोणाबरोबर बोलायला वाटत नव्हतं. मी माझ्या म्हणजे एवढं त्या सैतानाने मला एवढं घेतलं की मी त्या सैतानाच्या फिअरमध्ये राहिली आणि त्याच्यातच राहिली. मी सतत रडायची. तेव्हा मग आम्ही फादरांना फोन केला. फादरांनी सिस्टरांनी माझ्यासाठी भरपूर प्रार्थना केली. डॉक्टर मोठ्याने मला सांगितलं की तुम्ही एका फिजिशियनकडे जा, हे ते करू ते हँडल करते. मग मी लीलावतीच्या डॉक्टर कॉन्फिड वासकडे गेले. त्याने मला भरपूर सगळे चाचण्या दिल्या, त्या टेस्ट केल्या. त्याने मला सांगितलं आणि ज्या दिवशी आम्ही तिथे जाणार होतो तेव्हा आम्ही म्हणजे डॉक्टर मोठ्याने असं सांगितलेलं की तुला एक तर स्टेरॉइड्स किंवा तुला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करावं लागेल.
हे सर्व ऐकून मी तो पूर्ण खचून गेलेली. तेव्हा मी जेव्हा डॉक्टर कॉन्ट्रेक्ट मास्टरने गेलो लीलावतीला जाण्याच्या अगोदर आम्ही पूर्ण तयारीनिशी गेलेलो का आज म्हटलं डॉक्टर मला ॲडमिट करणारच. आम्ही पूर्ण बॅग घेऊन गेलेलो आणि मी घरातून येताना अंतरसमोर मी परमेश्वराला एवढंच सांगितलं प्रभू मला स्टिरॉइडपासून वाचव. मला माहीत आहे स्टिरॉइड काय आहे पण एवढं ऐकून माहिती आहे की ते थोडं शरीराला घातक आहे म्हणून मी ते परमेश्वराला तेवढंच सांगितलं आणि आम्ही निघालो. आणि तिथे गेल्यानंतर डॉक्टरांनी काहीच औषधं दिली नाही. त्याने आम्हाला सांगितलं की तुम्ही एका दुसऱ्या डॉक्टरांकडे जा रोमॅटॉलॉजिस्ट म्हणजे तुमच्या इम्युन सिस्टममध्ये काय प्रॉब्लेम आहे का ते बघा. तर त्यांची अपॉइंटमेंट आम्हाला नंतर 2 दिवसानंतर दिली आणि ती होती गेल्या वर्षीचा आजचाच दिवस 29 ऑगस्ट. आम्ही त्या आजच्या दिवशी गेल्या वर्षी आम्ही त्या रोमॅटॉलॉजिस्टकडे गेलो. तर डॉक्टरांनी सांगितलं की सगळ्या टेस्ट बघितल्या रिपोर्ट बघितले त्याला सांगितलं ते इन्फेक्शन आहे नथिंग टू वरी. देवाला धन्यवाद. तर आम्ही बाहेर आलो आणि परत आमच्या फिजिशियनकडे गेलो डॉक्टर कॉन्ट्रॅक्ट नर्सकडे. तर तिथे गर्दी होती. तर माझे मिस्टर मला म्हणाले की इथे गर्दी आहे आपण लीलावती हॉस्पिटललाच आहे उद्यापासून माऊलीचं नवीन चालू होतं आहे आपण माउंट मेरीला जाऊन येऊ. मग आम्ही तिथून माउंट मेरीला गेलो. तिथे गेल्यानंतर मी माऊलीला एवढंच सांगितलं माऊली आज मी माझ्या आयुष्याचा माझ्या आजारावर माझ्या हेल्थसाठी मी तुझ्याकडे भीक मागते मला चांगलं आरोग्य दे. आणि तिथे आम्ही भोजनी केली मिसळ अर्पण केली आणि आम्ही परत हॉस्पिटलमध्ये आलो. तिथे गर्दी कमी झालेली. मला खूप जिथे एवढ्या दिवसामध्ये माझ्या भरपूर टेस्ट झालेल्या मला मी खात नव्हती झोपत नव्हती त्यामुळे माझं शरीर एकदम थकून गेलेलं. तुम्ही बाहेरच बसलेली. माझे मिस्टर जाऊन डॉक्टरांकडे बोलून आले आणि ते बाहेर आले. मला मिस्टर मला सांगतात तिचं मिराकल. मी सांगितलं काय झालं. तर डॉक्टरांनी काहीच औषधं दिले नाही आहेत. त्याने सांगितलं ते होईल. तिथं विचारलं की कसं होईल मला त्रास होतोय माझं दुखतंय मला झोप नाही लागत मला खायला नाही वाटत आहे कसं होणार. तर ते डॉक्टर म्हणाले होईल बरं. मग तसेच 2 महिने निघाले. मला म्हणजे त्रास झाला पण मी 2 महिने ते सहन केलं आणि हळूहळूपणे ते बरं झालं. त्या काळामध्ये माझ्यासाठी फादरांनी सिस्टरांनी अनेक लोकांनी माझ्यासाठी प्रार्थना केली. माऊलीचा नवेना होता त्याच्यामध्ये त्या नवेनाच्या काळामध्ये मला माझ्यासाठी भरपूर लोकांनी मिसाही दिली. विलंकनीमध्ये खूप लोकांनी माझ्यासाठी प्रार्थना केली आणि त्या प्रार्थनेने मी ॲक्च्युली खरोखर बरी झाली. आणि त्या काळामध्ये जेव्हा एक रात्र अशी होती की माझं खूप दुखायला लागलं तर माझ्या बाजूला मम्मी झोपलेली. मी उठून बसले तर वाढतच चालले. मी पण घाबरले. ऑलरेडी माझी मम्मी तरी घाबरलेले आहेत त्यांना कुठे उठू म्हणून मी तिला न उठवता माझ्या एका हातामध्ये रोजरी घेतली आणि ऑल्टरवरचा क्रॉस घेतला आणि घट्ट पकडून मी फक्त एकच गाणं म्हणत लिव्हिंग वॉटर्स फ्लो ऑन स्वीप अवे माय पेन ब्रिंग युअर हिलिंग टू माय हार्ट हेल्प मी लव्ह वन्स अगेन. हेच कंटिन्यूस गाणं बोलत राहिले. मला झोप लागत नव्हती फक्त दुखत होतं. ते मी बोलता माझी कधी झोप लागली मला माहीत नाही. तेव्हा मला असं वाटलेलं की माझं आता संपलं म्हणून मी मम्मीला पण उठवलं नाही. एवढी मी घाबरलेली. पण त्या प्रार्थनेमध्ये आणि त्या परमेश्वराने माऊलीने माझ्या अक्षरशः माझ्या त्या अवतीभोवती असून राहून मला त्याने सामर्थ्याने भरलं आणि मला कधी झोप लागली मला समजलं नाही. सकाळी 5 घंटा वाजायच्या अगोदर मला जाग आली तर माझं ते दुःख पूर्णपणे बरं झालेलं. या काळामध्ये मी परमेश्वराला नेहमी विचारलं की परमेश्वर मी असं काय पाप केले की मला हा त्रास होतोय. तर तेव्हा मला काही उत्तर समजलं नाही पण त्याचं उत्तर मला त्रास व्हायच्या अगोदर फादर पिनीने मला सांगितलेलं. मला दुखणं चालू झालं 5 ऑगस्टला तर 31 जुलैला फादर आमच्या मिस्टरच्या क्लिनिकमध्ये आलेले त्याच्या ट्रीटमेंटसाठी. तेव्हा त्यांना
आम्ही रिक्वेस्ट केली की घरी येण्यासाठी. तर घरी आल्यानंतर त्याने माझ्यावर प्रार्थना केल्यानंतर मला सांगितलं यू आर स्ट्रॉंग. मी म्हटलं, मी विचार करत राहिली फादर मला असं का सांगतात यू आर स्ट्रॉंग. मी विचार करायची, त्याच्यातच मी विचारच करत होती का असं काय आहे की मला असं काय करायचं आहे की माझ्या आयुष्यात असं काय होणार आहे की आय हॅव टू बी व्हेरी स्ट्रॉंग. पण खरोखर आता मला कळते या आजारात मला फक्त प्रभूचा गौरव करण्यासाठी आणि प्रभूमध्ये वाढण्यासाठी परमेश्वराने मला अजून दृढ आणि स्ट्रॉंग बनवले आहे या विश्वासामध्ये. आणि दुसरं म्हणजे आता रिसेंटली जून महिन्यात मला नंतर मग थोडं बरं वाटायला लागलं. 4 महिन्यानंतर मी कॉलेजला पण जायला लागली. थोडं थकवा होता पण मी आय कुड डू माय थिंग्स प्रॉपरली. त्याच्यानंतर जून महिन्यामध्ये मला परत थोडं असं दमा झाला वाटायला लागला. जेव्हा कॉलेज चालू झालं लेक्चर देताना मला त्रास व्हायला लागला. मग मी परत मिस्टरांना सांगितलं की आपण डॉक्टरांकडे जाऊया. मिस्टर बोलले की आपण टेस्ट करूनच जाऊया. तर मग आम्ही ब्लड टेस्ट केली, तीही नॉर्मल आली. आम्ही एक्सरे केला. म्हटलं डॉक्टर काय सांगते त्यासाठी आम्ही एक्सरे आधीच करून घेतला. तर परमेश्वराने तो एक्सरे पूर्णपणे क्लिअर केला. माझा जो गेल्या वर्षीचा लंगचा जो एक्सरे होता तो अर्धाच लंग दिसत होता. या वर्षी जेव्हा मी जून महिन्यात केला तेव्हा माझं पूर्ण लंग क्लिअर दिसते. परमेश्वराने जो डॉक्टरांचा डॉक्टर आहे त्याने मला एकही औषध किंवा गोळी न देता मला पूर्ण आजारातून मुक्ती दिली आहे. म्हणून मी परमेश्वराची माऊलीची फादरांची ज्याने मला संदेश दिला आणि खरोखर माझ्या स्ट्रॉंग झाले त्याबद्दल सिस्टरांची सर्वांच्या ज्यांनी माझ्यासाठी प्रार्थना केली त्या सर्वांचे मी आभार मानते व प्रभू परमेश्वराचे त्यांच्यावर वर्षाव करायची प्रार्थना करते. थँक्यू. प्रभू चक्कर येत आहे असं कोणाला तरी प्रभू स्पर्श करत आहे. ऑनलाईन वाचन ऐकणाऱ्या कोणतरी असेल घशाच्या भागामध्ये असलेल्या कॅन्सरचा आजार कोणाचा तरी पवित्र आत्मा आता स्पर्श करत आहे आणि बरे करत आहे. कंबरेचा त्रास प्रभू दूर करून देत आहे. लग्नासाठी असलेली अडखळ अनेकांचा प्रभू दूर करून देत आहे. मानसिक तणावाच्या बंधनातून अनेकांना प्रभू स्पर्श करत आहे. भक्तीचे दान अनेक लोकांना पवित्र आत्मा देत आहे. एका व्यक्तीला स्वतःबद्दल बरे वाटत नाही. त्यांना वाटते की मी दिसायला चांगला नाही, माझा आकार बरोबर नाही, माझ्याबद्दल अनेक लोक नेगेटिव्ह विचार करत आहेत. त्या व्यक्तीला प्रभू सांगत आहे तू माझ्यासाठी प्रिय आहे, मी तुला घडवलेलं आहे, मी चूक कधी केलेले नाही असं प्रभू सांगत आहे. सर्वसमर्थ परमेश्वर पिता आणि पुत्र आणि पवित्र आत्मा तुम्हा सर्वांना आशीर्वाद देवो. आमेन.